अधिष्ठातांकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी अचानक हॉस्पिटल पाहणी केली। यावेळी अनेक डॉक्टर, नर्स, मेट्रन व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांच्या नजरेस पडले। यामुळे त्यांना नोटीस देत त्यांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश त्यांनी दिले। ही कारवाई आता पुढे सुरूच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली। श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील सिव्हिलमधील रुग्णांची व नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। त्यांची होणारी गैरसोय त्वरित दूर करा, अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या वतीनं अधीक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांना देण्यात आले। याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही यांनी रुग्णालय प्रशासनाची जैसे थेची स्थिती दिसून येत होती। यासाठी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी अचानक तपासणी केली। यात त्यांनी ओपीडी मध्ये पाहणी केली, तेव्हा तेथील स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बी ब्लॉक कडे वळवला। तेथे त्यांनी महिला वॉर्डला भेट दिली, तेव्हा तेथील रुग्णांशी विचारपूस केली। शिवाय तेथे एकाही रुग्णाला प्रशासनाकडून मिळणारे ड्रेस देण्यात आले नव्हते। यामुळे रुग्ण कोण आणि त्यांचे नातेवाईक कोण हे कसे ओळखायचे असा प्रश्न उपस्थित करत रुग्णांना लगेच ड्रेस देण्याची सूचना केली। यानंतर एक्सरे रूम मध्ये पाहणी केली, तेव्हा नातेवाईक रुग्णांना व्हीलचेअरवरून नेत असल्याचे पाहायला मिळाले। तेव्हा येथील कर्मचारी कुठे गेले असा प्रश्न उपस्थित करीत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर दुसऱ्या वॉर्डात गेले, तेव्हा तेथे वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध नव्हते, त्यांनाही मेमो देण्याचे आदेश दिले। यावेळी डॉक्टर कसबे, कार्यालयीन अधीक्षक जाधव आदी उपस्थित होते। रुग्णाला चांगली सेवा मिळावी यासाठी वारंवार तोंडी आणि लेखी सूचनाही दिल्या, पण अनेक जण हे आदेश न पाळता कार्यालयीन वेळेत बाहेर जात असल्याची माहिती मिळाली। यामुळे याबाबत तपासणी केली, तेव्हा गैरहजर असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। यात काही डॉक्टर आणि नर्स व इतर कर्मचारी आहेत। ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून मंगळवारपासून सर्व विभाग प्रमुखांना घेऊन मी राऊंड घेणार आहे, असे डॉक्टर संजीव ठाकूर अधिष्ठाता यांनी याबाबत माहिती दिली। मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या निवेदनामुळे हे अधिष्ठाता साहेबांच्या लक्षात येऊन कारवाई करीत असल्याची चर्चा रुग्णांमध्ये सुरू आहे।